हिवाळी अधिवेशनाचा आजचा पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवशी विधानसभेमध्ये 35,788 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मांडल्या गेल्या। राजकोटवरच्या शिवरायांच्या पुतळ्यासाठी सरकार आता पैसे देणार आहे। राज्य सरकार 36 कोटी रुपयांचा निधी देणार आहे। विधानसभेमध्ये मांडलेल्या पुरवणी मागण्यांमध्ये या निधीची तरतूद करण्यात आली आहे। तर लाडकी बहीण योजनेसाठी सुद्धा सरकारकडून आणखी मदत दिली जाईल। 1400 कोटी रुपयांची पुरवणी मागणी आज सादर झाली। मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेमध्ये पुरवणी मागण्या या सादर केल्या आहेत। तर पहिल्याच दिवशी 35,000 कोटींच्या पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या। इमारती, रस्ते, पूल बिनव्याजी कर्जामधून बांधण्यासाठी 3,195 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। निधी दिला जाणार आहे। मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजनेसाठी 2,750 कोटी रुपये दिले जातील। आदिवासी विकास विभागासाठी 1,813 कोटी रुपये दिले जातील। राज्यामधील रस्ते आणि पूल यांच्या उभारणीसाठी 1,500 कोटी रुपये दिले जातील। लाडकी बहीण योजनेसाठी 1,400 कोटी रुपये अधिक दिले जातील। पंतप्रधान आवास घरकुल योजनेसाठी 1,250 कोटी रुपये। अशा एकूण 35,000 कोटींच्या या मागण्या आहेत। सहकारी साखर कारखान्यांना मार्जिन मनी लोन यासाठी 1,204 कोटी। वैद्यकीय महाविद्यालयांच्या बांधकामासाठी 1,170 कोटी रुपये। पंतप्रधान पीक विमा योजनेचा राज्याचा हिस्सा 814 कोटी रुपये। सामाजिक न्याय विभागाच्या योजनांसाठी 890 कोटी। सहकारी आणि खासगी दूध संघांना अनुदानासाठी 758 कोटी रुपये दिले जाणार आहेत। तर मुंबई मेट्रो 3 साठी सुद्धा निधी दिला जाणार आहे, 655 कोटी रुपये। यंत्रमाग आणि वस्त्रोद्योगांना विजेची सवलत दिली जाईल, 300 कोटी रुपये। सरपंचांना वाढीव मानधन, या मानधनाच्या पोटी 128 कोटी रुपयांचा निधी आता दिला जाणार आहे। अंगणवाडी कर्मचाऱ्यांचं वेतन यासाठीचा निधी आहे 290 कोटी रुपये। राजकोटवरील शिवरायांच्या पुतळ्याच्या उभारणीचं काम सुरू आहे आणि त्यासाठी आता 36 कोटी रुपयांचा निधी सरकारतर्फे दिला जाईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।